साहेब 3,50,000 आणि 12 लाखामध्ये घर तुम्ही देणार? हो आम्ही देणार. आणि साहेब तुम्ही म्हटले एकर पण जागा देणार शेती करण्यासाठी? शेतीसाठी 1 एकर 2 एकर 3 एकर आणि रोड टच? हो रोड टच एकदम रोड टच. हो. अरे बघायला गेलं मंडळी डायरेक्टली ओनर आपल्या सोबत आहे बघा. 12 लाखामध्ये घर, 3,50,000 काय, तर त्यासाठी 30 माहितीसाठी हा व्हिडिओ जो असणार आहे तुमच्यासाठी, हा तुम्हीच बघणारे लोक तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. नुसतं टायटलला बघून टायटल फिश करून नका घ्या. मेन तुम्हाला पाहिजे पुण्याचे अगदी जवळ पाहिजे आणि झोपडपट्टीतून निघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणारा असणार आहे. एक रिक्वेस्ट आहे मनापासून हृदयापासून, तर प्लीज हा व्हिडिओ संपूर्ण बघा साहेब. बघा हे व्हिडिओ. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल, हे आपले पटेल साहेब. आणि बघायला गेला आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर डायरेक्टली प्रॉपर्टीचे मालक इथं सहर्ष स्वागत करतो आपण साहेबांचं. आणि साहेबांना फक्त एकच विनंती, जे पण बोलायचं ते बिंदास होऊन जोरामध्ये बोला. कारण की आपल्याकडे जे सबस्क्रायबर आहे शाहिद भाऊ, त्यांचे बरेचसे प्रश्न आहेत. खूप सारे प्रश्न जागेबद्दल आहेत, डिस्टन्स बद्दल आहेत, पेपराबद्दल आहेत, साहेब घराबद्दल पण आहे 12 लाखाचे. हा घराबद्दल पण आहेत, कसं बनणार काय बनणार. पण या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागणार आहे. आणि मालकांकडून जी माहिती तुम्हाला सत्य माहिती भेटणार आहे आणि खरंच तुमचं घर बनणार आहे का नाही बनणार आहे याची पात्रता तुम्हाला या व्हिडिओ मधूनच कळणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण काही प्रश्न आहे बिलकुल विचारू. बरं, मी प्रश्न जे विचारणार साहेब, शाहिद भाऊ, मी घराचे प्रश्न विचारणार, तुम्ही कंपनीचे प्रश्न विचारा. कारण की कंपनीचा एरियाचा प्लॉट पण त्यांच्याकडे आहे, बरोबर ना? बरोबर साहेब. तुम्ही पण ऍडिशनल जरा माहिती द्या आमच्या सबस्क्रायबरला, बरोबर ना साहेब? मी सुरुवात करतो साहेब. आपलं एक 1 BHK जे रो हाऊस, इंडिपेंडेंट रो हाऊस, गरीबाचा बंगला. आता गरीबाला झोपडपट्टीमधून निघायचंय तर त्याच्यासाठी तुम्ही एक स्वागत केलं आणि त्यांच्यासाठी 12 लाखामध्ये आणलं, तर ते कसं काय आणलेलं साहेब? थोडं बोला. 1 BHK आपण 12 लाखामध्ये जागा सहित देतोय. कमीत कमी मिनी रो हाऊस हो भेटणार आहे मित्रांनो 12 लाखामध्ये. 12 लाखामध्ये मिनी रो हाऊस. हो बरोबर, जबरदस्त एकदम. आणि किती स्क्वेअर फीट देणार ते? साहेब कमीत कमी 450 स्क्वेअर फीट मिनी रो हाऊस तुम्हाला मिळेल. मी तर 400 बोलत होतो. हो 400 450. तुम्ही 500 अजून वाढवले. ओके. बघा मंडळी, हे जे आहे हे सत्य खरं पेपरावरती लिहून देणार, अग्रीमेंट होणार आहे. अग्रीमेंट होणार आहे. असं तोंडी कुठलाही व्यवहार होणार नाही. जे काही मटेरियल आपण वापरणार आहे ते पण अग्रीमेंट मध्ये कंपनीचं नाव लिहून देणार आम्ही तुम्हाला. आणि प्रत्येक मालाची तुम्हाला पारदर्शक काम असेल. बिलकुल बिलकुल. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल करायचं तर मग त्याचा खर्च लागणार. बरोबर आहे का नाही? जर म्हणणार की आम्हाला ही फिटिंग नको, आम्हाला ही टाइल्स नको, आम्हाला हे आम्ही करून देणार आहे, त्याचं तुम्हाला पूर्ण अग्रीमेंट करून देणार की बाबा आम्ही हे सगळं मटेरियल वापरणार आहे. तेच महत्वाचं आहे. शाहिद भाऊ तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की आता मला भरपूर सबस्क्रायबर लोकांचे फोन येतात की आता भरपूर लोक विचारतात की पहिले तर घरासाठी जागा विचारतात, नंतर म्हणतात की आम्हाला बिझनेस करण्यासाठी काय आहे का. परत जवळ हे बरं प्रश्न बिझनेस. तर त्यासाठी आम्ही साहेबांना विचारलं की बाबा साहेब असं जर एखादा लांबचा माणूस जे पुण्याच्या महाराष्ट्रामधून बाहेरून इथं पुण्यामध्ये जर राहायला आला तर त्याच्यासाठी बिझनेस आणि त्याला राहण्यासाठी घर आणि ह्या सर्व सुविधा आणि एकाच जागी कसं काय भेटतील. तर त्यांनी मला एका शब्दात उत्तर दिलं, अरे काळजी कशाला करता, आपल्याकडे एनए प्लॉट्स आहेत, इंडस्ट्रियल एनए प्लॉट्स आहेत. कुणाला फॅक्टरी टाकायची असेल, कंपनी टाकायची असेल, छोटा बिझनेस करायचा असेल तर त्यांच्यासाठी आपण छोटे 5 गुंठ्यापासून ते एकर 10 एकर 5 एकर जशी त्यांची रिक्वायरमेंट असेल त्यांना अवेलेबल करून देऊ, असं त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं. तर माझं ते सगळे जे प्रश्न होते की इथं आल्यानंतर बिझनेस कसा करणार, कसं त्यांचं घर बांधणार, तर घराचं तर स्वप्न तुम्ही बघतच आहात की फक्त 12 लाखामध्ये पुण्याच्या एकदम जवळ आपण बनवत आहे. आणि आता तर बिझनेसची सोय झालेली आहे. तुमची एखादी फॅक्टरी असेल किंवा तुमचं एखादं टॅलेंट असेल तुमच्याकडे की तुम्ही टाकू शकता, तर साहेब आपल्याला ते अवेलेबल करून देणार आहे. थोडं मार्गदर्शन करा साहेब. तुम्हाला जर छोटे छोटे बिझनेस करायचे, मॅन्युफॅक्चरिंग जे प्लांट असतात छोटे छोटे, त्याच्यासाठी आपण कमीत कमी 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. त्याच्यानंतर ते एनए करून देऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला 24 तास लाईट, 24 तास पाणी, सगळं काही आम्ही देऊ शकतो तुम्हाला.
बरं साहेब, लोन काढायचं असलं तर ते पण करून देणार? हा, प्रॉपर्टी येणे झाली तर ऑटोमॅटिक कोणतीही बँक तुम्हाला नॅशनलाइज बँक लोन देऊ शकते. पण आम्ही तुम्हाला बिनव्याजी 1 रुपया तुम्हाला व्याज लागत नाही, कुठलीही प्रोसेसिंग फीज लागत नाही. त्याच्यामध्ये 1 गुंठ्यामध्ये 400 स्क्वेअर फूटचं बांधकाम करून तुम्हाला स्वतःचं घर बनवून देणार आहे. आणि बिझनेससाठी जे आहे ते तुम्ही लोन घेऊ शकता, आपला बिझनेस उभारू शकता या एकदम इंडस्ट्रीयल आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये. कारण की पुण्यापासून अगदी जवळ हा एरिया आहे आणि या एरियामध्ये 100% तुमचं स्वप्नातलं घर आणि बिझनेस इथं पूर्ण होणार. इथं पुणे सोलापूर हायवे आहे, रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यानंतर जवळपास मोठी इंडस्ट्रियल एरिया पण आहे, शाळा आहे, PMT चालू आहे, शाळा आहे, दवाखाने आहे, मोठमोठे हॉस्पिटल, सर्व सुविधा युक्त आहे. आणि आजूबाजूला आपल्या प्लॉटच्या लोकवस्ती आहे. बिलकुल येण्या जाण्यासाठी रस्ता आहे. हायवे पासून अगदी जवळ 1 किलोमीटर, आपण एक 5 ते 10 मिनिटाच्या चालत जरी गेलं तर अंतरावर आपल्याला बस स्टॉप, 1 ते 2 रेल्वे किलोमीटर स्टेशन, साहेब. रेल्वे स्टेशन, पुणे बारामती लोकल चालू आहे पुण्याला येण्यासाठी एका तासाला. तर येण्या जाण्यासाठी कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. PMTची सोय आहे, एकदम बसची सोय आहे. बसची सोय आहे. सगळं काही इथं आपल्यासाठी आहे, पण आपलं मन होत नाही निघायला. सर्व सुख सुविधा इथं आम्ही तुम्हाला देतोय. आता जर कोणाला शेती करायची असेल, हा, तो प्रश्न होता माझा साहेब. हे प्रश्न शाहिद भाऊनी विचारलं, धन्यवाद साहेब. शेतीच्या साठी सांगा. शेतीसाठी तुम्ही फार्म हाऊस साठी 11 गुंठे, 20 गुंठे, 1 एकर घेऊ शकता. ते पण आपण प्लॉट ते आपल्याला अवेलेबल करून देऊ. अवेलेबल म्हणजे कमीत हो, कमी रेट मध्ये शेतीसाठी हो, आणि देऊ शकतो क्लिअर आम्ही. टायटल. शेतीसाठी कमीत कमी 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत आम्ही तुम्हाला एकरी जमीन देऊ शकतो. बघा, 10 लाख बोलले त्यांनी, 1 लाख रुपये नाही बोलले त्यांनी. माझा टायटल एकरचं बोललेलं आहे. हा, 10 लाख रुपये एकर पासून 10 लाख रुपये एकर, 50 लाख एकर पर्यंत हा, बघा. शेतीची जमीन भेटू शकते. बिलकुल. म्हणजे बरोबर. 10 लाख रुपये एकर आहे. मग त्यानंतर 50 लाख रुपये एकर सुद्धा आहे. नीट ऐका, नाहीतर बोलणार की शाहिद भाऊ 1 लाख रुपये एकर, असं नाही. बघा, हे जे आहे, मध्ये मध्ये जो टायटल आला होता आपला हा, एकरचा, ते जरा ते हटकून नाही केलं. नाही, बरोबर झालं होतं की एकर जागा भेटायचं. भरपूर लोकांचे फोन आले की 1 लाख रुपये एकर जागा कुठे आहे. कुठं भेटणार? चंद्रावरती पण नाही साहेब, तिकडे पण महाग करून टाकली आहे लोकांनी. मी म्हणलं जिथं भेटत असेल तिथं मी घेतो, मी पण घ्यायला रेडी आहे. 1 बरोबर लाख ना. रुपये जर एकर भेटत असेल यवत सारख्या या नाही. शहरामध्ये. मी बोललोच नाही त्या व्हिडिओ मध्ये. बघा मंडळी, मी कुठं बोललो नाही, बोललो मी कुठं, तिकडं काहीच बोललेलं नाहीये. मी डायरेक्टली टायटल चिटकवलं, कारण की मला राग कुठं आलं. मी युट्यूबचाच व्हिडिओ बघत बसलो होतो, मला एकर दिसलं तिथं. मग मला असे आले की ह्यांच्यावरती काहीतरी बोलावं, कारण की आपण बोलण्यामध्ये विश्वास ठेवतो, करण्यामध्ये पण ठेवतो आपण, आणि लोकांना घेऊन सुद्धा दिलेले. तसंच बघायला गेलं, आज या क्षेत्रामध्ये 12 लाखामध्ये अगदी हायवे टच तुमच्यासाठी इंडिपेंडेंट रो हाऊस ते पण आणलेलं आहे. आणि तो रो हाऊस घ्यायचा असला तर 50% डाऊन पेमेंट करा, म्हणजे 12 लाखाचं 6 लाख रुपये करा आणि 50% तुम्ही परतफेड करू शकता, ते पण विना व्याजाने. यायचं असलं बुकिंग करायला तर शाहिद भाऊचा नंबर दिला. बुकिंग टोकन अमाऊंट डायरेक्टली फक्त 10,000 रुपयाचा. त्यानंतर 7-12 खरेदी खत, त्यासाठी तुम्हाला डेट देणार आहे. बरोबर ना? कुठलाही त्यामध्ये तुम्हाला कुठलीही रोकटोक नसणार आहे. तुम्हाला तुमचा जो प्लॉट आवडलेला आहे तोच प्लॉट तुम्हाला भेटणार आहे, तोही हप्त्यावर. बिलकुल आणि सुलभ हप्त्यामध्ये. जे कंस्ट्रक्शन तुम्ही करणार आहे त्यासाठी बी तुम्हाला 50% जे आहे त्याचं तुम्हाला सवलत भेटणार आहे. बिलकुल, की बिलकुल. जसं बांधकाम होणार आहे तुमचं चालू, तसं तुम्ही ते टप्प्याटप्प्याने पैसे परतफेड करू शकता बिनव्याजी. तुम्हाला बँकेचं लोन घ्यायची गरज नाही. आता भाडे भरणे बंद झाले. बंद भाडे करा. भरण्याच्या जागी तुम्ही या जागेचा हप्ता भरा. जाण्यासाठी 1 तासाचं अंतर आहे तुम्हाला. पुणे काही लांब नाहीये. तर हे सर्वात बेस्ट लोकेशन आहे तुमच्यासाठी आज पुण्याच्या जवळ. बिलकुल. एक शेवटचा प्रश्न साहेबांना विचारू आणि व्हिडिओ बंद करू. पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती व्हिडिओ येत राहणार आहे. साहेब, तुम्ही अजून काहीतरी बोलत होते का ह्याच्याबद्दल, इंडियनशिप येण्याबद्दलच बोलत होते, तर त्याचं अजून काय असणार आहे त्याच्यामध्ये? म्हणजे रेसिडेन्शियल येणे पण असणार आहे त्याच्यामध्ये. रेसिडेन्शियल येणे, हा, त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल येणे पण असणार आहे. हा. तर 8 लाखापासून ते 14 लाखापर्यंत तुम्हाला रेसिडेन्शियल येणे पण इथं भेटणार आहे. अरे साहेब साहेब, अवलंबून आपण करून तो व्हिडिओ तर लावला, जे 14 लाख रुपये गुंठ्याचा येण्याचा. मी पण आजकाल विसरूनच चाललेलं मी मंडळी. काय होऊ राहिलं माहिती का? जसं जसं माणसाचं वय वाटतं आणि जसं जसं जेव्हा आपल्याकडे जास्त क्वालिटी येतात, हा, जेव्हा एखादा येणे पण येतो, ऍग्रिकल्चर पण येतो, इंडस्ट्रीयल पण येतो, तेव्हा 100% जमलिंग होणं साहजिकच आहे. लोक व्हिडिओ नाही बघत साहेब, पण लोकांना येणेच पाहिजे. हा, येणे तर पाहिजे. त्यांच्यासाठी यवत मध्ये येणे प्लॉट अवेलेबल आहेत. बिलकुल रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ. बरोबर ना? बरोबर. भेटू आपण पुन्हा. Yes. ओके. पुढच्या व्हिडिओ मंडळी,
अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला किंवा तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघतात तर थोडं बघतात कमेंट ना, बॉक्स येतात या. तर थोडं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा परदेशातून बघत असाल तर. ओके, तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख आणि शाहिद पटेल आणि ओनर साहेब आणि तुमच्यासाठी जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. पुणे.